श्री रमेश महादेव मेहत्रे जिद्द, कष्ट आणि समाज सेवेची प्रेरणादायी वाटचाल. वळणवाडी येथे 28 डिसेंबर 1982 रोजी एका अल्प भूधारक शेतकरी परिवारात जन्मलेले श्री रमेश महादेव मेहत्रे यांचं प्राथमिक शिक्षण वळणवाडी या ठिकाणी झालं. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण गुरुवर्य राप सबनीस विद्या मंदिर येथे झालं. श्री रमेश मेहत्रे हे ग्रामीण भागातील अनेकांसाठी प्रेरणादायी नाव बनलं आहे. कैलासवासी महादेव खंडू मेहत्रे आणि सौभाग्यवती विठाबाई महादेव मेहत्रे यांच्या अत्यंत साध्या व कष्टमय घरातून आलेले रमेश मेहत्रे बालपणापासूनच संघर्ष, सचोटी आणि मेहनतीचे संस्कार घेऊन मोठे झाले. घरची परिस्थिती अत्यंत कठीण असतानाही आई वडील शेतमजुरी करत मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत होते. 3 भावंडापैकी रमेश मेहत्रे हे मोठे. परिस्थितीशी 2 हात करत त्यांनी नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. मंडळी, श्री रमेश महादेव मेहत्रे जबाबदारीतून उभं राहिलेलं सामाजिक व्यक्तिमत्व. वडिलांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी श्री रमेश मेहत्रे यांच्या खांद्यावर आली. शिक्षणासोबत कष्ट, जिद्द, जबाबदारी आणि समाजात मिसळण्याची त्यांची आवड यामुळे त्यांच्यातील नेतृत्व गुण अधिकरित्या उजळत गेले. शांत स्वभाव, ऐकण्याची संवेदनशील वृत्ती आणि प्रत्येकाशी जुळवून घेण्याची समज यामुळे समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढत गेला आणि समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याची इच्छा त्यांच्या मनात दृढ झाली. श्री रमेश महादेव मेहत्रे म्हणजे कुटुंबाला उभारी देणारे हात. कुटुंबातील दोन्ही भावांना व्यवसायात उभे करण्याची जबाबदारी रमेशजींनी मनापासून पार पाडली. विठाई ट्रॅव्हल्स हा व्यवसाय सुरू करून त्यांचे लहान बंधू चेतन हा व्यवसाय पाहण्यास मदत करतात. दुसरा लहान भाऊ उत्तम यास मनसर येथे बजाज दुचाकी शोरूम उभारण्यासाठी श्री रमेशजी यांनी मार्गदर्शन केले. सामान्यांच्या अर्थसहाय्यासाठी अर्थसंपदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नारायणगाव गोरगरीब शेतकरी कामगार यांच्या आर्थिक गरजा ओळखून नारायणगाव येथे अर्थसंपदा नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना श्री रमेश महादेव मेहत्रे यांच्या माध्यमातून करण्यात आली. या पतसंस्थेमुळे अनेक कुटुंबाच्या आर्थिक समस्या सुटण्यास मदत झाली आणि श्री रमेश मेहत्रे यांचा समाजाशी अधिक जवळचा संबंध निर्माण झाला. समाजकारणाला संघटित रूप देण्यासाठी श्री रमेश मेहत्रे यांनी नारायणगावमध्ये जनविकास समिती व मराठी बाणा प्रतिष्ठान स्थापन केले. या माध्यमातून आदिवासी बांधव, कष्टकरी महिला, गरजू विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले. सायकल स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, कीर्तन महोत्सव, भजन महोत्सव असे सामाजिक उपक्रम श्री रमेश मेहत्रे यांनी प्राधान्याने राबविले. वारुळवाडी व आसपासच्या भागातील कष्टकरी महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम केले. साडी, पैठणी व भेट वस्तूंचे वितरण केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम केले. श्री रमेश मेहत्रे यांच्या या उपक्रमांनी अनेक स्त्रियांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. ठाकरवाडी येथे प्राथमिक शाळा दत्तक. दरवर्षी नव्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच स्वेटर वाटप. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत. रमेशजींच्या या योगदानामुळे अनेक मुलांच्या भविष्याला नवे पंख मिळाले. सामाजिक बांधिलकी कायमच उराशी बाळगणारे आणि त्यात सांस्कृतिक कार्याची भर घालणारे रमेश मेहत्रे यांनी मीना नदी पात्रातील भक्त पुंडलिक मंदिराचे रंगकाम केले. मंदिरापर्यंत जाणारा लोखंडी पूल उभारला. नारायण गावातील छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे रंगकाम व नूतनीकरण हे सर्व उपक्रम समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारे ठरले.
महाराष्ट्राची लोककला जपण्याचे काम लावणी महोत्सवाचे आयोजन करून राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने मेघा घाडगे, सुरेखा पुणेकर, अर्चना जावळेकर, माया खुटेगावकर यांना पुरस्कार प्रदान केले. स्वच्छ, सशक्त व विकसित नारायणगाव वारुळवाडी जिल्हा परिषद गटासाठी आगामी काळात श्री रमेश महादेव मेहत्रे यांची काही महत्वाकांक्षी स्वप्ने आहेत. यामध्ये अद्ययावत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे, मीना नदी स्वच्छता अभियान व जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणे, नारायणगाव व वारुळवाडी परिसरातील जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण करणे, लोकांच्या मूलभूत गरजा जसे की रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण यांच्या विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे. साहेबांचा उद्देश एकच, ग्रामीण भाग अधिक सक्षम, सुशिक्षित आणि स्वच्छ व्हावा. मंडळी, उत्तर पुणे जिल्ह्यात स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य संरक्षणाची संकल्पना घराघरात पोहोचवली. जुन्नर तालुक्यात आरोग्य विम्याचे महत्त्व जनमानसात रुजविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. कोरोना काळात या आरोग्य विम्याचा फायदा असंख्य कुटुंबांना झाला. या प्रवासात त्यांच्या पत्नी सौभाग्यवती रुपाली रमेश मेहत्रे यांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि मनापासून रमेशजींना साथ दिली. मंडळी, थोडक्यात काय, साध्या घरातून आलेले, कष्टाने घडलेले आणि समाजासाठी वाहून घेतलेले हे व्यक्तिमत्व आज अनेकांसाठी आशेचा किरण आहे. श्री रमेश महादेव मेहत्रे यांची वाटचाल जिद्द, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव याचे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या कार्यातून निर्माण झालेली माणुसकीची ऊब अनेकांच्या जीवनात प्रकाश पसरवत आहे. ते म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याची पत्नी असते. मंडळी, अगदी इथं सुद्धा तसंच झालं. श्री रमेश मेहत्रे यांच्या यशामागचं गणित म्हणजे त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती रुपालीताई रमेश मेहत्रे. ज्याप्रमाणे सौभाग्यवती रुपालीताई श्री रमेश मेहत्रे यांच्या पाठी आज तागायत उभ्या राहिल्या, अगदी तसंच सौभाग्यवती रुपालीताई रमेश मेहत्रे यांना गरज आहे ती आपल्या आशीर्वादाची. येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत सौभाग्यवती रुपालीताई रमेश मेहत्रे यांना मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून बहुसंख्येने आपले आशीर्वाद देऊया.